महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। सरसंघचालक मोहन भागवत यांचा सोलापूर दौरा आहे। मात्र या दौऱ्याआधी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। गायकवाड यांच्यावर जो शाईफेक झालेली होती त्यानंतर पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। सोलापूरमध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत। अनिकेत, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, मोहन भागवत यांचा हा सोलापूर दौरा, मात्र त्याआधीच पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? नक्कीच गौरी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरात आज मोहन भागवत जे आहेत ते सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जे आहे ती खबरदारी घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय। खरं तर मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काही आंदोलकांकडून इशारा देखील देण्यात आलेला होता। त्यामुळे महेश पवार असतील, सोमनाथ राऊत असतील, श्याम कदम असतील, त्याचबरोबर सोहम लोंढे असतील, देशमुख असतील, या सगळ्यांना जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी जी आहे ती दिसून येते। ठिकठिकाणी बंदोबस्त देखील पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळं जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पोलिसांनी जे आहे ती खबरदारी घेतल्याचं आपल्याला दिसून येते। नक्कीच अनिकेत, त्यांच्या या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।